हाय फ्रेंड्स, हॅशटॅग मनाली जेदे या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. त्या थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल आज मी तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे. तर आज मी बनवणार आहे कोल्हापुरी स्पेशल चिकन आणि तांबडा रस्सा. तर आत्ता मी ठेवला आहे तेल तापवायला आणि त्याच्यामध्ये मी टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर 2 तमालपत्र, कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला लाल झाल्यावर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ. मीठ मी जास्त टाकणार नाही आहे, कारण आता आपण बनवतो आहे पहिलं अळणी. अळणी बनवत आहे. तर अळणी म्हणजे काय असतं, तर चिकनमध्ये म्हणजे फक्त मीठ आणि मसाल्यामध्ये चिकन चांगलं शिजवून घ्यायचं आणि त्याचं जे कस निघतो, त्याचं जो पाणी निघतं त्याला बोलतात अळणी. आणि हे अळणी आहे ना लहान मुलांसाठी खूप 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 चांगलं असतं. म्हणजे तुमच्या घरात जर 1 वर्षाच्या वरती लहान मुलं असतील, तर तुम्ही हे त्यांना अळणी पाणी देऊ शकता. तर बघा आता मी चांगलं मीठ आणि हळद चांगलं तेलात भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी टाकत आहे चिकन आणि चिकन मी चांगलं फ्राय करून घेणार आहे. आता त्याच्यावर मी झाकण ठेवेल आणि थोडा वेळ त्याला असंच पाणी सुटेपर्यंत ठेवून देईल आणि मंद आचेवर फास्ट गॅस ठेवायचा नाहीये. जेव्हा आपण त्याला पाणी सुटेपर्यंत ठेवायचे तिथपर्यंत. मग आता मी स्लो गॅस करेल आणि ते झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देईल 10 मिनिटं जास्तीत जास्त. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत पाणी. तर पाणी आपल्याला थंड टाकायचं नाही आहे. आपल्याला एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर बघा आता 10 मिनिटं झालेले आहेत आणि चिकनला स्वतःचं असं पाणी छान सुटलेलं आहे मस्तपैकी. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता गरम पाणी. गरम पाणी टाकायचं आणि त्याला चांगलं खळखळून उकळू द्यायचं चांगलं चिकन शिजू द्यायचं त्याच्यामध्ये. आणि हे जे मी पाणी टाकलेलं आहे टोप भरून, ते पाणी अर्ध होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे चिकन. आणि म्हणजे ते कस त्याचा उतरतो त्या पाण्यामध्ये, ते असतं अळणी. आणि ते लहान मुलांसाठी खूप चांगलं असतं आणि लहान मुलांना खूप आवडतंही. माझ्या मुलींना तर खूप आवडतं. आणि इकडे मी तयारी केली आहे मसाल्याची. त्यासाठी मी घेतला आहे खडा मसाला, जिरे, धने, दालचिनी, लवंग आणि कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं घेतलेलं आहे. तर आता आपण एक करून गरम मसाला भाजूया. आता पहिलं धने, जिरे आणि दालचिनी, लवंग हे सगळं एकत्र भाजून घेते. ते छान भाजून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग टाकणार आहे दालचिनी टाकणार सॉरी तमालपत्र टाकणार आहे आणि लाल मिरची. तर लाल मिरची तशी काही गरज नसते, पण आपली होती घरामध्ये म्हणून मी घेतली. नाहीतर आमचा मसाला तर खूपच भारी आहे. घाटी मसाला बनवलेला आहे आमच्या आईनी. तर तो खूप छान त्याला कलर पण मस्त येतो आणि चवीला पण खूप छान आहे तो. पण आता होती तर मग म्हटलं चला टाकूया. थोडासा अजून कलर येईल त्याच्यामध्ये. तर ते भाजून घेतले. त्याच्यानंतर आता मी टाकते तीळ. तर इकडची स्पेशालिटी आहे तीळशिवाय चिकन बनत नाही. तुम्ही नॉनव्हेज कोणतंही बनवा, तिळाचा वापर करणार म्हणजे करणार. मग त्यामुळे तीळ पण भाजून घेतले आणि आता घेते अद्रक आणि लसूण चांगलं भाजून, कारण ते कच्चं घ्यायचं नाही. त्याच्यानंतर थोडंसं खोबरं आणि त्याच्यानंतर आपण घेणार आहोत भरपूर सारा कांदा. तर आम्हाला कसं आहे कोल्हापूर भागात खरं म्हणजे तर सुकं चिकन खातात. असं जास्त ग्रेव्ही नसते त्यांच्या चिकनमध्ये. पण आमच्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे का, आमच्या घरामध्ये ग्रेव्ही पाहिजे असते सगळ्यांना. मग त्यामुळे मला थोडंसं जास्त मसाला बनवावा लागतो आणि मग थोडंसं ते चिकन सुकं न बनता ग्रेव्ही टाईपच बनवलं जातं. तर इकडे मसाला भाजेपर्यंत बघा चिकन आपलं चांगलं शिजलेलं आहे. अर्ध पाणी झालेलं आहे. आपण पूर्ण टोप भरून पाणी ठेवलेलं तर ते अर्ध झालेलं आहे. आता मग मी हे अळणी पाणी जे आहे ते माझ्या मुलींसाठी काढून घेईल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करूया. तर बघा मी ते छोट्या भांड्यामध्ये त्यांच्यासाठी अळणी काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि अजून चांगलं शिजवूया त्याला. ठीक आहे. आता इकडे घेतलेलं आहे सुक्या चिकनला फोडणी घालण्यासाठी. तर ते चिकन चांगलं शिजून झालं होतं. त्याच्यानंतर मग मी इथे सुकं चिकन बनवायला घेतलेलं आहे. मग त्यासाठी पण थोडासा कांदा तेलात भाजून घ्यायचा. थोडं मीठ टाकायचं. मीठ अंदाजाने टाकायचं, कारण आपण ऑलरेडी अळणी बनवताना मीठ टाकलेलं आहे. चिकनला थोडंफार मीठ लागलेलं आहे.
तर त्या हिशोबाने थोडंफार मीठ आपण हे करायचं. आणि त्याच्यानंतर मसाला टाकला आहे. परत आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकलेला आहे. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आपण जे वाटप तयार करून घेतलेलं आहे ते वाटप त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिकन. तर बघा आता ही मी चांगलं फ्राय करून घेते. झाकण ठेवते थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत चिकन. ठीक आहे. तर बघा हे आता चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्याचा कलर पण बदललेला आहे. कसा लालसर कलर दिसतोय ना मस्तपैकी. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चिकन. तर आता चिकन सगळं टाकून व्यवस्थित सगळं मसाला चिकनला लावून घेऊया आणि जे अळणी काढलेलं आहे त्या अळणीतलंच थोडंसं पाणी मी त्यात ॲड केलेलं आहे. दुसरं पाणी ॲड करायचं नाही, अळणीतलंच टाकायचं, नाहीतर चव बिघडते चिकनची. तर थोडंसं अळणी टाकलेलं आहे आणि आता थोडा वेळ आपण ठेवूया 10 ते 15 मिनिटं, कारण चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे, फक्त मसाल्यात ते मुरलं पाहिजे म्हणून. आणि इकडे तयारी केलेली आहे आपण आपल्या तांबड्या रश्श्याची. तर तेल घेतलेलं आहे आणि तेल थोडं जास्त घ्यायचं आहे, कारण कसं आहे ना, जिथपर्यंत असं त्या तांबड्या रश्श्याला असा तवंग येत नाही तेलाचा, कट म्हणतात त्याला आमच्या कोल्हापुरात. तर त्याला कट येत नाही इथपर्यंत ते असं काही भारी वाटत नाही आणि सवय झाली आहे त्या कटाची. कट तर पाहिजेच. त्यामुळे थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे. मग त्यात पण मीठ, हळद, मसाला हे सगळं टाकलेलं आहे. चांगलं भाजू द्यायचं आणि थोडंसं वाटप टाकायचं. त्याला थोडंसं दाटसरपणा येण्यासाठी आणि वाटप टाकून चांगलं ते शिजवून घ्यायचं शिजवून घेतलं की त्याच्यानंतर आपण ते अळणीमध्ये मिक्स करणार आहोत. म्हणजे जे मगाशी आपण पाणी ॲड करून जे चांगलं शिजवून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे. तर बघा आता हे चांगलं मी शिजवून घेते हा मसाला. आता त्याला चांगलं हे येऊ दे, कड येऊ दे. आता बघा कड आलेला आहे चांगल्या प्रकारे आणि आता आपण हे त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. ठीक आहे. बघा चांगला असा लाल भडक असा रस्सा मस्त दिसतोय ना, एकदम भारी. घाटी मसाला आहेच आमचा एवढा भारी. त्याला कलर पण छान येतो आणि त्याचं चव पण मस्तच लागते. तर आता हे ठेवते मी अळणी आणि ह्या अळणीमध्ये आता ही आपण जी फोडणी घातली होती ते मिक्स करून घेऊया मसाला सगळा. आणि हा आपला तयार झालेला आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा. तर कसं वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. खूप छान लागतो. तर चिकन बनलं की आमच्या घरामध्ये हे डोसे बनतातच. डोश्याशिवाय चिकनला म्हणजे चिकन खाण्यात काही मज्जा नाही असं आमच्या घरात आहे. भाकरी वगैरे, चपाती वगैरे जास्त आवडत नाही कोणाला. चिकनसोबत डोश्याचाच बेत असतो बऱ्यापैकी. तर मग इथे डोसे करायला घेतलेले आहेत मी. पीठ तर विकतच आणलं होतं. पीठ काय बनवलं नव्हतं ह्यावेळेला घरी, कारण टाईम नव्हता. त्यामुळे विकतचंच पीठ आणून डोसे बनवले. तरी खूप छान जाळीदार बघा किती मस्त लुसलुशीत डोसे तयार होत होते. तर हे असे मस्तपैकी डोसे मी तयार केलेले आहेत. हे बघा
इकडे आमच्या साहेबांना आता मी उभं केलेलं आहे डोसे काढण्यासाठी. तर मला खूप पाय दुखायला लागले होते म्हणून त्यांना म्हटलं, "आता थोडंफार राहिलंय पीठ, तर तुम्ही जरा काढा डोसे." तर मग ते उभे राहिले. त्यांनी चालू केलं. तर ते पण करतात तशी मदत मला. जेव्हा मी थकली असेल किंवा काय असेल तर मदत करतात. आणि बघा डोसे काढून मी जेव्हा व्हिडिओ काढत होते तेव्हा हसायला लागले. मला म्हणतात, "चला मी पण तुझ्या व्हिडिओमध्ये आलो फायनली." तर कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. बाय बाय.